पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आता या ठिकाणी स्थापन होत आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। खरं तर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक मतदारसंघ पिंजून काढलेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो झालमुरीचा जो त्यांचा व्हिडिओ आहे तो अजूनही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ट्रेंडिंग असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच कुठेतरी जसे बारीक फॅक्टर्स होते जे बंगालमध्ये भाजपकडे जे अधिकाधिक मतदान खेचून आणण्यामध्ये सक्सेस झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत असं बोललं जात आहे। आणि त्यानंतर आता अभूतपूर्व असं यश बंगालमध्ये भाजपनं मिळवल्यानंतर आता भाजपचं सरकार स्थापन होत आहे आणि याच सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पोहोचलेले आहेत। 11 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। भाजप शासित प्रदेशांचे राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक बडे नेते यासाठी उपस्थित असणार आहेत। तर शुभेंदू अधिकारी हे आता बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर ते भाजपचे देखील बंगालमधले पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत। त्यानंतर आता अनेक आव्हानं खरं तर शुभेंदू अधिकारी यांच्या समोर असणार आहेत आणि आता हा शपथविधी सोहळा अधिकाधिक भव्य दिव्य करण्यासाठी या सोहळ्याची तयारी देखील तशीच करण्यात आलेली होती आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पोहोचलेले आहेत। सगळीकडे सध्या बंगालमध्ये भाजपमय वातावरण पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।